सांगली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या विकासासाठी 50 कोटी रुपये निधी दिला होता। त्यामधून राजे मल्हारराव होळकर चौक सुशोभीकरण करणे यासाठी 50 लाख रुपये निधी मंजूर करून आणला आहे। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय सत्यम गांधी साहेब यांनी राजे मल्हारराव होळकर चौक रुंदीकरणाचे काम चालू आहे या ठिकाणी येऊन कामाची पाहणी केली। या कामामध्ये अडथळा येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन्स लाईट पोल शिफ्ट करण्याचे संबंधित आदेश दिले व काम उत्तम दर्जाचे व लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। अहिल्यादेवी होळकर स्मारकाची पाहणी केली। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले। अभ्यासिकेचा आढावा घेतला। स्मारक पाहून आयुक्त साहेबांनी समाधान व्यक्त केले। यावेळी माननीय नगरसेवक श्री विष्णू अण्णासाहेब माने, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, चिदानंद कुर्णे साहेब, नगर अभियंता महेश मदने, एसआय सिद्धार्थ ठोके, गणेश दोत्रे, जी अशोक कुंभार, आर्किटेक्ट प्रमोद चौगले, मुकादम प्रकाश चव्हाण, इंगळे धोंडराम अण्णा माने, हनुमंत खरात, आमिर मुलानी साहेब, संजय कांबळे, अमर चव्हाण व आदी पदाधिकारी उपस्थित होते।